कांदा दरवर्षी शेतकऱ्याला रडवतो, मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती पडलेल्या कांद्याच्या दरांमुळे यंदा देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शेतकरी आक्रोश करतायत। सरकार या आक्रोशाची दखल घेणार का, हाच खरा प्रश्न आहे। एरवी लासलगावच्या कांदा बाजारात दिसणारं दृश्य आज श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर दिसलं। फरक एवढाच की लासल गावातला कांदा विकून कंगाल होणारा शेतकरी इथं स्वखुशीनं कंगाल होणं पत्करत होता। 3 टन कांद्याचं उत्पन्न निघाल्यानंतर एकरी त्याला भाव भेटतो आज 500 रुपये। 500 रुपये पैसे होतात किती? 15,000 रुपये। खर्च एकरी 50 रुपये, म्हणजे 50 रुपये एकरी त्याचा खर्च जातोय आणि कांदा निघतो एकरी 3 टन, म्हणजे खर्च 50 रुपये होतोय आणि उत्पन्न तर 15,000 रुपये निघतंय। मग तो कांदा ठेवणे काही फायदा नाही आणि जर ठुला भुसऱ्यामध्ये चाळीमध्ये तो खराब होतोय, लवकर लगेच खराब व्हायचं प्रमाण सुरू झालंय। तो असं फेकून द्यायची बरेली म्हणतो आम्ही रोडवर कांदा ओतलाय आज नेवासा रोडवर। यंदा दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, त्यामुळे हाती आलेलं शेवटचं पीक तरी पैका देईल या आशेवर शेतकरी होता, मात्र अद्यापही कांद्याला उठाव नाहीच। विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीला देशाचे पंतप्रधान इतक्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आले, एवढा दुष्काळ पडल्याच्या नंतर एकदा सुद्धा त्यांना महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या जनतेची विचारपूस करावी असं वाटलं नाही। हे अतिशय खेदजनक आणि दुःखदायक बाब आहे। दुर्दैव आहे या सरकारला, दुष्काळ समजत नाही, कोर्टाला दुष्काळ जाहीर करावा लागतो, त्यावेळेला सरकार अक्कल येते। जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची जी चेष्टा चालवली त्याचा निश्चित बदला हा शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही। द्विवर्ष पूर्ती निमित्तानं मोदी सरकार रंगारंग कार्यक्रमात दंग असताना शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो। हे चित्र नक्कीच आदर्श राज्यव्यवस्थेचं लक्षण नाही, त्यामुळे शेतकरी म्हणतात त्याप्रमाणे झिंगाट सरकार जागे व्हा म्हणण्याची खरोखरच वेळ आली आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।